नक्कीच निखिला, इथल्या लोकांमध्ये आनंदाचं उत्साहाचं वातावरण आहे। मी सध्या जैसलमेरच्या हनुमान चौकामध्ये आहे आणि या ठिकाणी आपण पाहतो बघा, लोक घराच्या बाहेर पडलेले आहेत। 4 दिवसापासून ब्लॅकआउट होता, आपल्या घरामध्येच थांबले होते, मात्र आता कुठेतरी जाऊन ते बाहेर पडलेले आहेत आणि जयघोष या ठिकाणी केला गेला। काही वेळापूर्वी भारत माता की जयचे नारे सुद्धा या ठिकाणी दिले गेले आणि पुन्हा एकदा नारे द्यायला त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि याच्याकडे थेट जाणार आहोत। क्या भावना है, क्या कुछ कहेंगे? अब सीज फायर हो गया दोनों देशों में। ये सर सुन के बहुत खुशी हुई हमें और सीज फायर होना ही चाहिए था। ये पाकिस्तान की नापाक हरकतें कम होनी चाहिए, इसमें प्रेशर होना चाहिए पाकिस्तान के ऊपर। लेकिन इंडिया का भी अपर हैंड रहा है, कहीं पे भी झुका नहीं है भारत। नहीं, भारत बहुत आगे है और भारत झुकेगा भी नहीं कभी सर। लेकिन पाकिस्तान को झुका दिया हमने। बिल्कुल सर, झुकना है, वो छोटा बेटा है भारत का, झुकना पड़ेगा उसको। और इसका श्रेय किसको देंगे? इसका श्रेय सर इंडियन आर्मी को देंगे और मेडिकल टीम को देंगे सर। क्या भावना है आप लोगों की, क्या कुछ कहना चाहेंगे? जिस तरीके से जैसलमेर हमने देखा है कि हमेशा भीड़ होती है यहाँ पे, विदेशी विदेशी सारे पर्यटक यहीं पे पड़े रहते हैं, लेकिन युद्ध का जब माहौल बना तो एक पूरी तरीके से शांति रही यहाँ पे। कोई आने के लिए तैयार नहीं था, लोग घर से बाहर नहीं निकल रहे थे, आर्मी मिलिट्री सब यहाँ पे। एक ही कहना है, मोदी है तो मुमकिन है। पाकिस्तान छोटा बेटा है, पाकिस्तान झुकेगा, उसका पानी हुक्का पानी सब बंद कर दिया है। अब वो क्या चाहेगा? कुछ नहीं चाहेगा, वो माफी मांगेगा पाकिस्तान नरेंद्र मोदी से, इंडियन आर्मी, इंडियन एअरफोर्स और नेव्ही से। नक्कीच निखिला जी, बघा या सगळ्या रिॲक्शन आहेत इथल्या स्थानिकांच्या। हळूहळू करून आता दुकानं उघडायला सुरुवात झालेली आहे। मी सध्या हनुमान चौकामध्ये आहे। हनुमान चौकामध्ये सध्या आनंदाचं वातावरण आहे, चेहऱ्यावरती एक समाधान आहे, आनंद आहे, हास्य आहे आणि गेल्या अनेक दिवसांपासून जी मुलं अंधारामध्ये राहिली, भारताचं भविष्य ज्याला आपण म्हणतो, जे अंधारात होतं ते आता उजेडात पुन्हा एकदा आलेलं आहे आणि इथल्या रस्त्यावर, इथल्या चौकात येऊन त्यांनी आनंद व्यक्त करायला सुरुवात केलेला आहे। भारत माता की जय या जय घोषानं संपूर्ण परिसर दुमदुमून गेलाय। निखिला, नक्कीच गिरीश, आणि 5